पुढची बातमी बघूयात। आज राज्यभरामध्ये धुळवडीचा मोठा उत्साह। देशभरामध्ये ठिकठिकाणी नागरिकांसह राजकीय नेते, सेलिब्रिटी हे धुळवड साजरी करणार आहेत। धुलीवंदनाच्या निमित्ताने अमरावती शहरामध्ये फाग महोत्सवाचे आयोजन। पारंपरिक नृत्य आणि रंगांची उधळण करत अमरावतीकर फाग महोत्सवामध्ये सहभागी। रत्नागिरीचं ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात। मिऱ्या इथल्या श्रीदेवी नवलाई, पावणाई आणि म्हसोबा ग्रामदैवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा बघण्यासाठी लोकांची गर्दी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या तुरंबव या गावी साजरा केला शिमगोत्सव। यावेळेला भास्कर जाधव यांनी ग्रामदेवतेची पालखी खांद्यावरती नाचवली। लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी हातीस गावामध्ये पालखी नाचवली आहे। खडपे वाठार इथे हातीस गावाची ग्रामदेवता भैरी आणि जुगाईची पालखी नाचवत सामंत यांनी होळीचा सण साजरा केला आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाली या मूळ गावी शिमगोत्सवाला उपस्थिती लावली आहे। यावेळेला त्यांनी ढोल आणि ताशा वाजवण्याचा आनंद घेतला आहे। नंदुरबारमध्ये होळी उत्सवामध्ये खासदार गोवाल पाडवी हे सहभागी झाले। यावेळेला पारंपरिक वेशभूषेमध्ये पाडवींनी नृत्य केल्याचं सुद्धा बघायला मिळालं। रायगड जिल्ह्यामध्ये होळीला नागरिकांचा उत्साह। काही भागामध्ये जुन्या चालीरीती तर काही भागामध्ये नव्या प्रथा। कोळीवाडा परिसरामध्ये महिलांनी गाण्यांवरती ठेका धरला। तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन। परंपरेच्या नुसार मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक, पुजारी, महंत यांच्या हस्ते होलिका पूजन। नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये लेंगी महोत्सवाची धूम। पारंपरिक लोकगीतं आणि डफड्याच्या तालावरती बंजारा समाजामधल्या बांधवांचं नृत्य। गोंदियाच्या आमगावमध्ये 5100 गोवऱ्यांचा वापर करून होलिका दहन। लाकडाचा वापर न करता पर्यावरण वाचवण्याचा दिला संदेश। मुंबईमध्ये होळीच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन। धाराशिवच्या गौसिया मशिदीच्या समोर सामाजिक बांधिलकी जपत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। सायनच्या प्रतीक्षानगरमधील गुरुदत्त स्पोर्ट्स क्लबकडून डायनासॉरच्या होळीचं दहन। मुंबईमधल्या वाढत्या प्रदूषणाचा नायनाट करण्यासाठी डायनासॉरची होळी तयार करण्यात आली आहे। वरळी कोळीवाड्यामध्ये यंदा अत्यंत साध्या पद्धतीनं होळीचा सण साजरा। डीजे आणि लाऊडस्पीकरच्या संदर्भात पोलिसांनी आणलेल्या निर्बंधांच्या बाबत नागरिकांनी व्यक्त केली नाराजी। भिवंडीमध्ये कोळी बांधवांकडून उत्साहात होळी साजरी। होळीला विविध प्रकारचे मासे लावून सजवण्यात आले, तर होळीच्या दांड्याची गावामधून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आहे। परळ इथल्या कामगार मैदानामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं पारंपरिक होळीचा उत्साह मोठ्या थाटामाटात पार पडलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात। पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी। आजपासून गोमुचे खेळ, रोंबाट, कापड खेळ, हुडोत्सव अशा प्रकारे होळीचे उत्सव साजरे होणार आहेत। यावर्षी तळकोकणामध्ये 538 सार्वजनिक तर 598 खासगी अशा एकूण 1136 ठिकाणी होळीचं पूजन। यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये या दृष्टीनं पोलीस प्रशासन सज्ज। गोंदिया जिल्ह्यामधल्या कमरगाव इथे होळीच्या निमित्तानं गावामधल्या नागरिकांनी एकत्र येऊन वाईट विचारांची होळी केली आहे। 150 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आजही कायम। भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये झालं होळीचं दहन। पारंपरिक पद्धतीनं लाकडांची विधिवत पूजा करून पेटवण्यात आली होळी। नाशिकच्या पंचवटी इथल्या मालेगाव स्टँड मित्रमंडळाच्या वतीनं दुर्गुणांचं दहन करत पारंपरिक होळीचं दहन। महिला अत्याचार, जातधर्मामधील भेद, गोदावरी प्रदूषण, भ्रष्टाचार असे विविध प्रकारचे संदेश। ठाण्यामधील जय भवानी नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होलिका दहन। सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याच्या शिंदेंनी दिल्या शुभेच्छा।
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये होळी पूजन केलंय। कुलाब्यामध्ये कोळी बांधवांसह अरविंद सावंत यांनी होळीचा सण साजरा केला। आमदार अमोल मिटकरींनी अकोल्यामधल्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी राम गणेश गडकरी यांच्यासह इतरांच्या पुस्तकामध्ये असलेल्या विकृत लिखाणाची होळी केली आहे। धुलीवंदन रमजानच्या निमित्ताने मुंबईमध्ये पोलिसांचा बंदोबस्त, 5 अतिरिक्त सह आयुक्त, 18 डीसीपी, 51 सह पोलीस आयुक्तांची टीम, बॉम्बशोधक पथक सुद्धा तैनात। अमरावतीच्या अंबा एकविरा संस्थानामध्ये नवसाच्या नारळाची होळी, होळीला 200 वर्षांची परंपरा, भाविक होळीला नारळ चाकोलीचे हार अर्पण करतात। अमरावती इथल्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयामध्ये इको फ्रेंडली धुलीवंदन या कार्यक्रमाचे आयोजन, अंध विद्यार्थ्यांसाठी कोरड्या रंगांची होळी आयोजित करण्यात आली। अंध विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावरती तालही धरला। गोंदियामध्ये होळीच्या निमित्ताने नागरा गावामधील वृक्षधारा फाउंडेशनच्या वतीनं वृक्ष लागवडीची मोहीम, वृक्ष लागवडीमधून पर्यावरण रक्षणाचा त्यांनी संदेश दिला। यावेळेला नैसर्गिक रंगांच्या वापरासुद्धा प्रोत्साहन। नागपूर शहरामध्ये 1000पेक्षा जास्त ठिकाणी होळीचं दहन, पारंपरिक पद्धतीनं होळीचं पूजन करत संध्याकाळी निश्चित मुहूर्तावरती होळीचं दहन। नागपूरमध्ये ठिकठिकाणी होलिका दहन, पारंपरिक पद्धतीने पूजन करत होलिका दहन संपन्न। शहरामध्ये 1000पेक्षा जास्त ठिकाणी होलिका दहनाचे कार्यक्रम। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर तालुक्यामधल्या आडगाव तांडा इथे जाऊन होळी साजरी केली आहे। बंजारा समाजाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून त्यांनी बंजारा नृत्य केलंय। होळीच्या निमित्तानं रायगड जिल्ह्यामधील कोळीवाडे सजले, बोटींना मासे आणि कलिंगड बांधून होळी साजरी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं होलिका दहन। निवडणूक सरली, कर्जमाफी विसरली, लाडक्या बहिणीचे 2100 रुपये न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा पाट्या लावून होळीचं दहन। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जाळला बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रतिकात्मक पुतळा। मालेगावमधील युवा संघटन मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होलिका दहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।